राष्ट्राय स्वाहा. नमस्कार. शरद बोंक्षे, असत्यमेव जयते भाग पुढचा. मॅक्स मुलर मॅकॉलेला येऊन मिळाला आणि मग दोघांनी मिळून भारतीय संस्कृती, हिंदुस्थानचा धर्म, परंपरा यांचं वाटोळं करायला सुरुवात केली. या दोघांनी मिळून ठरवलं की राजकीय गुलामगिरी लादल्यानंतर आता धार्मिक, सांस्कृतिक गुलामी लादणं गरजेचं आहे. मॅक्स मुलरनी वेद आणि उपनिषद यांचा अभ्यास केला आणि आपल्या ज्ञानाचा भारत विरोध भावना निर्माण करण्यासाठी उपयोग केला. मॅक्स मुलरनं भारतीय ग्रंथांचं भाषांतर केलं. त्याचं आजही काही लोक कौतुक करतात, पण ते भाषांतर आपल्या भारतीय संस्कृतीवर प्रेम आहे म्हणून नाही केलं, तर भारतीय संस्कृतीचा विनाश करण्यासाठी. तरी सुद्धा आज भारतातले सो कॉल्ड सेक्युलरिस्ट लोक मॅक्स मुलरचं आणि मॅकॉलेचे गोडवे गातात. ह्याच्या एवढं दुर्दैव नाही. विज्ञान, तत्वज्ञान, गणित, खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र, धातुशास्त्र, रसायनशास्त्र या विविध शाखांमध्ये भारतीयांनी केलेली प्रगती ही खोटी ठरवण्यासाठी मॅक्स मुलर म्हणतो, इसवी सन पूर्व 1500 या शतकामध्ये गोऱ्या आर्यांनी आक्रमण करून संस्कृत शिकवलं व वेदांची निर्मिती केली. त्यानंतर ग्रीकांनी येऊन ज्ञान विज्ञानाची दीक्षा दिली व आता ब्रिटिश तुम्हाला आधुनिकता व सभ्यता शिकवत आहेत. धादांत खोट. आधुनिकता, सभ्यता, ज्ञान विज्ञान हे सगळं आमच्या संस्कृतीत जगात सर्वात पहिल्यापासून समाविष्टच आहे. सगळं धादांत खोटं. आणि याचा एकही पुरावा तो शेवटपर्यंत, मरेपर्यंत मॅकॉले काय किंवा मॅक्स मुलर काय देऊ शकला नाही. पण तरीही हेच सत्य आहे असं म्हणणारे बहुसंख्य भारतीय आपल्याला आजही पाहायला मिळतात. स्वतंत्र भारतातील डाव्या इतिहासकारांनी तर या पुढे जाऊन मजल मारली, ती अशी की युधिष्ठिरानं शांती, सद्गुण व विवेकाची प्रेरणा गौतम बुद्ध यांच्याकडून घेतली असं एमिनंट डिस्ट्रॉयर रोमिनो थापर यांनी ठोकून दिलं. म्हणजे महाभारताचा कालखंड बुद्धानंतरचा असे त्यांचे म्हणणे होते. तसेच राम मंदिर, बाबरी मशीद पाडून बांधली हे सत्य लपवण्याकरता, म्हणजे राम मंदिर, बाबरी मशीद पाडून बांधली हे सत्य लपवण्याकरता भारतामध्ये रामकथा, रामभक्तीची परंपरा 17व्या 18व्या शतकामध्ये सुरू झाली असं हास्यास्पद विधान केलं गेलं. हिंदू धर्माची संपूर्ण परंपरा कल्पना विलास आहे हे त्यांना डाव्यांना सिद्ध करायचं होतं. स्वतंत्र भारतामध्ये त्याला काँग्रेसनं, सत्ताधाऱ्यांनी पाठिंबा दिला आणि तोच इतिहास म्हणून शिकवला गेला. हे सर्व आपण खोटं पसरवलं हे त्यानं स्वतः मान्य केलेलं आहे. एवढं होऊन सुद्धा आजही भारतामध्ये सगळा खोटा इतिहास शिकवला जातो. हे दुर्दैव आहे. आपण आर्य म्हणजे नेमके कोण? पुढच्या भागात बघूया. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.